नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. आपण डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जे काही ट्रेड्स आपले झालेले आहेत आज दिवसभरात, आजचा दिवस आपल्यासाठी खूप प्रॉफिटेबल झालेला आहे. आपल्या स्टुडंट्ससाठी पण प्रॉफिटेबल झालेला आहे. सो आधी आपण आजचे ट्रेड दाखवणार आहे आणि नंतरनं उद्याच्या लेवल्स ज्या काय असतील, ज्या महत्त्वाच्या लेवल्स असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, चलो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर मी कालच्या लेवल ज्या दिलेल्या त्या ॲक्च्युली वर्क केल्यात. आता मी तुम्हाला सांगतो की काल आपण ही एक्झॅक्टली ही लेवल आपण दिलेली आणि त्या लेवलवरूनच संध्याकाळी फॉल आलेला आहे आणि डेंजर फॉल आला आहे. जवळपास 5200 पिप्सचा फॉल आलेला आहे. चलो, तर आज सकाळपासून जे ट्रेड तर असं तुम्हाला मित्रांनो असे लेवल्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डेली ॲनालिसिस व्हिडिओ कंटिन्यू बघत चला, तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टींचा. चलो, सकाळी जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीमला आलो तेव्हा मित्रांनो आपण पहिला ट्रेड प्लॅन केला. आज थोडासा लेट झाला आपल्याला लाईव्ह स्ट्रीमला यायला, बट जेव्हा आपण आलो तेव्हा 120 पिप्सचा आपल्याला पहिला ट्रेड भेटला, तो म्हणजे सेलिंग साईडला. एक नंबर प्रॉपर ट्रेड झाला. मला ही लेवल मी कालपासून सेलिंगसाठी या लेवलला मी तयार होतो आणि एक्झॅक्टली त्या लेवलवरून सेलिंग आपल्याला भेटली. जवळपास 120 पिप्स आपण त्या ट्रेडमध्ये कॅप्चर केले. त्याच्यानंतर आपल्याला मॉर्निंग सेशनला एकही ट्रेड प्लॅन करता आला नाही, नुसतं आपण मार्केट ऑब्झर्व करत आलो. त्यानंतर लंडन सेशनमध्ये आपण एक ट्रेड प्लॅन केला जो की होता 70 पिप्सचा ट्रेड प्लॅन केला बाईंग साईडला. बट हा ट्रेड करून सगळे स्टुडंट प्रॉफिटेबल झाले आपले, पण आपण सॅटिस्फाईड नव्हतो कारण आल्यापासून माझा व्ह्यू हा सेलिंग साईडला होता. मग मी थोड्याच वेळानंतर सेलिंग साईडला दुसरा ट्रेड प्लॅन केला आणि त्यातसुद्धा 70 पिप्स कॅप्चर केले. ॲक्च्युली हा ट्रेड आपल्याला परत रिएंट्री करून होल्ड करता आला असता, पण स्ट्रीम जास्त वेळ झाल्यामुळं मला जास्त बाहेर जायचं असल्यामुळं मला ट्रेड अजून होल्ड करता आला नाही किंवा मी तर रिएंट्री सांगू शकलो नाही. हे 2 ट्रेड झाले आपले लंडन सेशनला. त्याच्यानंतर आला आपला मेन न्यूजचा विषय आणि तुम्हाला माहिती आहे न्यूज जेव्हा असेल तेव्हा आपण मोस्ट ऑफ द टाईम प्रॉफिटमध्येच असतो. सेलिंग साईडचा मित्रांनो आपण ट्रेड दिलेला आणि जवळपास ही पूर्ण न्यूजची जी कॅन्डल आहे, ओके, 1 मिनटावरती मी तुम्हाला प्रॉपर दाखवू शकतो. 1 मिनटावरती इन्स्टाला जाऊन तुम्ही शॉर्ट पण बघू शकता की ही पूर्ण कॅन्डल आपण कॅप्चर केली. जवळपास मी 69ला कुठेतरी बुक केला हा ट्रेड आणि हे प्रॉफिट मी टेलिग्राम ग्रुपवरती पण पाठवलेलं. माझ्या स्टुडंट्सनी पण हा लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड घेतलेला. सो 1 नंबर ट्रेड झाला हा न्यूज ट्रेड. त्याच्यानंतर आपण एक सेलिंगचा ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला, बट तो आपल्याला घेता आला नाही. तर बाईंगमध्ये आपला 30 पिप्सचा SL हिट झाला. 30 पिप्स आपले झालेले आपल्या लेवलवरून, बट नंतरनं आपला SL गेला. बस एवढेच ट्रेड आजचे झालेत. नंतरनं आपण कुठलाही ट्रेड केलेला नाही. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या लेवल्स. म्हणजे आत्ता साधारण 10 वाजल्यात. 10 वाजल्यानंतरनं मार्केट कुठल्या प्रकारे रिॲक्ट करेल. तसं बघायला गेलं तर मित्रांनो 1 आवरवरती ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट आहे बाईंग साईडला. ठीक आहे, सो 4082 ही लेवल तुम्ही आत्ता चार्ट बॉक्सवरती तुमच्या मार्क करून ठेवा. या ब्रेकआउट नंतरनं शार्पली मार्केटमध्ये बाईंग येणार आहे. ओके, आणि ही बाईंग खूप मोठी असणार आहे. उद्या जर बाईंग आली, उद्या शुक्रवारसुद्धा आहे, सो उद्या जर बाईंग आली तर खूप चांगला ट्रेड जवळपास 500 ते 600 पिप्स तुम्हाला बाईंग साईडला मिळून जातील. अदरवाईज मार्केट जर सेलिंग साईडला आलं तर सेलिंग साईडला चान्सेस कमी आहेत आता मार्केट यायचं, पण बाईंग साईडलाच तयार राहावं. सेलिंग साईडला नकोच. सेलिंग साईडला जर ट्रेड घ्यायचा असेल तर 40-60 ही लेवल आहे बघा. या लेवलच्या खाली तुम्ही सेलिंगचा इथपर्यंत 40-24पर्यंत प्लॅन करू शकता. बाय द वे, असंच प्रॉफिटेबल ट्रेडर बनत राहावा. माझ्या लाईव्ह स्ट्रीमवाल्या लोकांना मला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. मला माहिती आहे आत्ता जास्त व्ह्यू त्यांचेच असतात, बाकीच्या जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येत नाही, पण मला त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. भावांनो,
थोडे दिवस माझे तुम्ही साथ द्या, आपण मिळून खूप चांगले चांगले प्रॉफिट करू. आज आपला मे बी 23वा का 24वा डे होता लाईव्ह स्ट्रीमचा आणि तुम्ही सगळे जाऊन माझे ट्रेड्स बघा. मी प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट देण्याचा प्रयत्न केला आहे. आता काही लोकांचं एक्झिक्युशनवरती, काही लोक चांगलं एक्झिक्युशन करतात, काही लोक खराब एक्झिक्युशन करतात. पण तुम्ही एक चांगला ट्रेडर जर तुम्हाला बनायचं असेल तर एक्झिक्युशन तुमचं प्रॉपर करा. जर तुम्ही एक्झिक्युशन करत नसाल तर डेमो अकाउंटवरती ट्रेड घ्या, बट एक्झिक्युशनची सवय लावा. ट्रेड घेणे आणि ट्रेड बघणे यात खूप मोठा फरक आहे. जर तुम्हाला माहीतच नसेल फॉरेक्स ट्रेडिंग तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मला येऊन ऑफिसवरती भेटा. माझा नंबर इथं कुठेतरी स्लाईडमध्ये दिसेल तुम्हाला. मला येऊन ऑफिसमध्ये भेटला तर मी तुम्हाला पर्सनली समोरून खूप चांगला गायडन्स देऊ शकतो. ओके, बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी एकच स्वप्न ठेवा की पुढच्या 6 महिन्यात मला एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं आहे. ओके, बाय बाय गाईज, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी मॉर्निंगला 7 वाजता.